ओके, तर काल काय काय बघितलं आपण. सिलेक्ट स्टार कधी यूज करतो, सगळ्यात ऑल डेटा बघायचा असेल टेबल मधला. त्यानंतर स्टारच्या ऐवजी आपण स्पेसिफिक कॉलमचे पण नावं घेऊ शकतो, ज्या कॉलमचा आपल्याला डेटा बघायचा आहे. त्यानंतर वेअर यूज केला आपण. वेअर कधी यूज करतो, जर ही कंडिशन ही ऍक्च्युअल कॉलमवर असणं. ऍक्च्युअल कॉलम म्हणजे जो कॉलम आपल्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे त्या कॉलमवर जर कंडिशन असेल तर वेअर यूज करतो. वेअर मध्ये आपण मग मल्टिपल कंडिशन बघितल्या. मल्टिपल कंडिशन आहेत, आपण काय कशाने ते जॉईन करतो, अँड किंवा ऑर वापरतो. त्यानंतर अँड आणि ऑर कंबाईन पण बघितलं. त्यानंतर इन, नॉट इन हे कधी वापरतो, जर एकाच कॉलमवर मल्टिपल कंडिशन आहे तर इन किंवा नॉट इन यूज करणार. लाईक, नॉट लाईक हे कधी यूज करतो, सिमिलर. सपोज मला असं बघायचंय की एम्प्लॉई असे किती आहे की ज्यांचं नाव यस पासून स्टार्ट होतोय किंवा यस पासून एंड होतोय, किंवा असे किती एम्प्लॉई ज्यांच्या नावामध्ये सेकंड नंबरला ए कॅरेक्टर आहे, तेव्हा आपण लाईक, नॉट लाईक वापरू शकतो. हे क्लिअर आहे ना सर्वांना? ऑनलाईन कालचं लेक्चर क्लिअर आहे, प्रॅक्टिस केली आहे, युट्यूबला पण अपलोड केलंय, बघितलंय का कालचं लेक्चर परत एकदा? ओके. आज परत आज न्यू कन्सेप्ट स्टार्ट करायची आपल्याला. तर फर्स्ट क्वेरी काय परत येणार, रन माझी करणार मी. फर्स्ट काय करतो आपण, यूज एम्प्लॉईज. ओके. त्यानंतर आता मला सॅलरी टेबल मधला पूर्ण डेटा बघायचा आहे, तर काय क्वेरी राईट करणार मी. सॅलरी टेबल आहे त्याच्यातला पूर्ण डेटा बघायचा आहे मला. बोला बोला. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. ओके. सॅलरी टेबल मधला पूर्ण डेटा बघायचा होता, मी काय केलंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज झालंय. किती रोज आले आहे, 9,67,330. ओके. आता मला सपोज यामध्ये सॅलरी बघा. आता मला असे या कंपनी मधले असे एम्प्लॉय पाहिजे ज्यांची सॅलरी ही सपोज 50,000 ते 70,000 यामध्ये ज्यांची सॅलरी तेच एम्प्लॉय दिसले पाहिजे. म्हणजे मला असे कॅल्क्युलेट करायचंय मला की टोटल असे कंपनी, त्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉई ज्यांची सॅलरी ही 50,000 आणि 70,000च्या मध्ये, असं मला फाइंड करायचं असेल तर काय यूज करणार, कसं यूज करू शकतो आपण. परत क्वेरी काय रन करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज Salary is equal पुढं, याच्या पुढं काय राईट करणार, वेअर तर करणार ना. काल कंडिशन आली म्हणजे वेअर येणार ना. वेअर, वेअर नंतर काय घेतो आपण, कॉलमचं नाव. कोणत्या कॉलमचं नाव, ज्यावर कंडिशन आहे. कंडिशन कोणत्या कॉलमवर आहे आपली, salary. सॅलरी कॉलमवर आहे ना. सॅलरी, हे सॅलरीज हे टेबलचं नाव झालं. त्याच्यानंतर आपण वेअर घेतो. वेअर मध्ये काय येतं, अशा कॉलमचं नाव येतं ज्या कॉलमवर आपली कंडिशन आहे. कंडिशन कोणत्या कॉलमवर आहे, सॅलरी कॉलमवर. कंडिशन काय आहे की मला असे एम्प्लॉय पाहिजे ज्यांची सॅलरी ही 50,000 आणि 70,000च्या मध्ये आहे. ओके. सो वेअर सॅलरी, मग काय येणार, between इज इक्वल टू कसं येईल, बिटवीन between 50,000 अँड 70,000. आता रन करतोय. आता इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारता बरं का, की सपोज क्वेरी अशी राईट करा ज्यामध्ये तुम्हाला सपोज एम्प्लॉय फाइंड करायचे ज्यांची सॅलरी 50,000 ते 70,000 मध्ये. मग तुम्ही ही क्वेरी राईट करणार, पण तुम्हाला मग एक क्वेश्चन विचारता त्यामध्ये 50,000 आणि 70,000 ज्याची सॅलरी ते पण इन्क्लूड होणार का, तर ते पण इन्क्लूड होतात. आता याच्यामध्ये आपण काय म्हणतो, बिटवीन म्हणजे 50,000 आणि 70,000च्या मध्ये ज्यांची सॅलरी ते घे. पण बिटवीन आणि अँड आहे ना, तर हे काय करतं, ज्यांची सॅलरी 50,000 आहे आणि ज्यांची 70,000 सॅलरी एम्प्लॉयची, त्यांना पण कन्सिडर करतं. क्लिअर आहे ना? कळलंय बिटवीन कधी यूज केलाय आपण. बिटवीन म्हणजे आपल्याला त्या रेंज मधली जर व्हॅल्यू फाइंड करायची तेव्हा बिटवीन यूज करतो. इथं ऑर कसं यूज करणार, आता सपोज तुम्हाला जर 50,000 आणि 70,000 मधले ना, तर मग दुसरी एक कंडिशन आहे आपण ती बघणार पुढे.
हे क्लिअर आहे ना? 50 आणि 70च्या मधले बघायचे तुम्हाला, त्यामध्ये 50 पण आणि 70,000 पण आहे. यामध्ये काही डाऊट? आता सपोज मला असं बघायचंय, ही सॅलरी यांची तर 60,000 आणि 80,000 मधलं जर बघायचंय सॅलरी, तर काय क्वेरी राईट करणार मी? बोला पटापटा, चला काय? सिलेक्ट स्टार Select star. अरे बोला की काय आलं? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज Where salary between 50 and 80,000. ओके, वेअर सॅलरी बिटवीन 60 अँड 80. ओके, आता ही क्वेरी मी रन केली. आता चेक करा, सॅलरी 60 आणि 80च्या मध्येच असेल, 80 पेक्षा जास्त कुठं सॅलरी नसेल. बघताय? हे क्लिअर आहे बिटवीनचं? यामध्ये काही डाऊट आहे? No, sir. सर हे एक्झिक्यूट कसं झालं म्हणजे बिटवीनचं? बिटवीन आता बघा, आपण काय करतोय पहिल्यापासून बघा. सिलेक्ट स्टार म्हणजे ऑल डेटा, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. याचा मिनिंग काय होतो की सॅलरी टेबल मधला सगळा डेटा सिलेक्ट करा. म्हणजे मला पूर्ण डेटा बघायचा आहे सॅलरी टेबल मधला. ओके, पण त्यानंतर मी कंडिशन लावली व्हेअर. मग कोणता डेटा? पूर्ण डेटा. म्हणजे त्यामध्ये मी कंडिशन लावली की फक्त असाच डेटा दाखवा ज्याची सॅलरी ही बिटवीन 60,000 अँड 80,000 मध्ये असेल. समजतंय? क्लिअर आहे का? डाऊट कोणी विचारला होता? येस राजेश, हाच डाऊट मीच होता. विचारलं होतं क्लिअर आहे सर. ना? तर ते अँड वापरलं ना सर, तर अँड वापरलं तर मग 60 आणि 80 बिटवीन नाही ना? हा, बिटवीन यूज करतोय ना. बिटवीनचा मिनिंग काय होतो त्यामध्ये? हो, दोन्ही म्हणजे मध्ये. हा आपल्याला एखाद्या रेंज मधली, सपोज तुम्ही बिटवीन कधी यूज करणार? एखाद्या रेंज मधले तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची. आता माझं इथे रेंज काय होती? 60,000 आणि 80,000. ह्या रेंज मधली मला सॅलरीतले एम्प्लॉय पाहिजे होते, म्हणून मी बिटवीन यूज केलं. नाही तर और जमणार नाही ना सर? ऑर कसं करणार तुम्ही? म्हणजे ते ऑरचा मिनिंग कन्सिडरच काय नाही होतो? का? ऑरचा मिनिंग काय होतो मला एक सांगा. ऑर म्हणजे एक तर हे किंवा हे. ते हा किंवा ना, हा, ऑर म्हणजे किंवा. पण मग तुम्ही अशी रेंज फाइंड करता का? मला रेंज जर फाइंड करायची, मला सपोज 1 ते 5 मधले नंबर फाइंड करायचे, तुम्ही असं म्हणता का 1 और 5? म्हणजे एक तर एकच येईल किंवा मग 5 येईल. 2, 3, 4 नाही येणार ना. हा, तर मग इथं काय आहे, अँड कधी घेतो आपण? अँड म्हणजे हा आणि हा यामधले व्हॅल्यू पाहिजे. क्लिअर आहे? येस. ओके, आता आपल्याकडे अजून एक टेबल आहे डिपार्टमेंट्स. ओके, मी त्याला एकदा रन करतो. मला डिपार्टमेंट्स टेबल आहे हा, त्याची सगळी व्हॅल्यू बघायची आहे, पूर्ण डेटा. तर काय क्वेरी राईट करणार? Select star from department. सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट्स. ओके, क्लिअर आहे? किती रोज आहे? 9 रो आहे. ओके, आता मला असं बघायचंय की सपोज एखाद्या कॉलम मध्ये नल व्हॅल्यू असू शकते ना. कारण की सॉफ्टवेअर बाय डिफॉल्ट आपण जेव्हा टेबल क्रिएट करतो, बाय डिफॉल्ट काय घेतं? नल व्हॅल्यू घेतो प्रत्येकाला कॉलमला. आपण जरी काही कॉलमच्या पुढे बघा नॉट नल मेन्शन करतो, तर एखाद्या कॉलमला आपण काहीच मेन्शन नाही केलंय तर तो बाय डिफॉल्ट नल करतो. तर आता मला चेक करायचंय की डिपार्टमेंट नंबर हा कॉलम आहे, त्यामध्ये नल व्हॅल्यू आहे का? जर असेल तर तेच मला दाखवा, तेच कॉलम दाखवा जिथं जिथं नल व्हॅल्यू आहे. तर मी काय करणार? Select star from department सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट where वेअर. आता कॉलमचं नाव आहे ना, व्हेअर नंतर कॉलमचं नाव येतं कधी पण. कोणता कॉलम येणार? department डिपार्टमेंट is नंबर. equal to null. डिपार्टमेंट नंबर, कॉलमचं नाव व्हेअर डिपार्टमेंट नंबर
is equal to is इज नल. आता मी ही क्वेरी एक्झिक्यूट करतोय, तर इथं काय दाखवतंय, काही व्हॅल्यू दाखवतंय का मला आउटपुट मध्ये? नाही. मग याचा अर्थ काय झाला, की असं कोणतंच रेकॉर्ड नाही डिपार्टमेंट नंबर मध्ये ज्याची व्हॅल्यू नल आहे. कळतंय ना? क्वेरी काय होती, की असेच रेकॉर्ड दाखवा ज्यामध्ये डिपार्टमेंट नंबर जो कॉलम आहे त्याची व्हॅल्यू ही नल असेल. पण असं आहे का कोणतं रेकॉर्ड? नाहीये. म्हणून इज नल कळलं. आता इथं सपोज मी इज नॉट नल घेतलं तर किती रेकॉर्ड दाखवून तुम्हाला? सगळे रेकॉर्ड दाखवून. बघा दाखवलं इज नॉट नल म्हणजे हे जेवढे रेकॉर्ड आहे 9 चे 9 प्रत्येक रेकॉर्ड दाखवलं, कारण की ह्या प्रत्येक रेकॉर्ड मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. नल आहे का हा कोणता यापैकी? नाही. म्हणून नॉट नल घेतल्यावर व्हॅल्यू सगळ्या दाखवल्या आणि नल घेतल्यावर त्यांनी काहीच व्हॅल्यू नव्हते आउटपुट दिले मला. कळतंय? क्लिअर आहे का हे? इज नल इज नॉट नल कधी करतो आपण यूज? सपोज मला चेक करायचं एखाद्या कॉलम मधली व्हॅल्यू नल आहे, त्या कॉलम मध्ये किती व्हॅल्यू नल आहे किंवा किती नॉट नल आहे हे चेक करायचं असेल, इज नल इज नॉट नल. ही कन्सेप्ट क्लिअर आहे का? इज नल कधी यूज करणार आणि इज नॉट नल कधी यूज करणार? त्याच्या नावातच बघा ना अर्थ आहे. नल म्हणजे तुम्हाला चेक करायचंय. इज नल क्वेश्चन विचारतोय, इज नल हा नल आहे का किंवा इज नॉट नल. ऑनलाईन स्टुडंट क्लिअर आहे? अजित, अपित, दर्शन, दीपक, yes sir. ओके. Yes, sir. येस सर. तन्मयी तुम्हाला क्लिअर आहे? सिद्धार्थ, शिवानी, Yes, sir. तेजस, वैष्णवी, अगेन वैष्णवी, विशाल, ओके. सो इज नल आणि इज नॉट नल समजलं असेल तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू. आता आपण मी कसं बघितलं तर आता बिटवीन म्हणजे मला सॅलरी फाइंड करायची होती 60,000 आणि 80,000 मध्ये, आणि त्यामध्ये 60 आणि 80 पण कन्सिडर होणार. पण आता सपोज मला फक्त सॅलरी बघायची ज्यांची सॅलरी ही 60,000 पेक्षा मोठी आहे, मग ती किती पण असो 60,000 पेक्षा मोठी, तर मी काय क्वेरी लिहिणार? क्वेरी सांगा पहिल्यापासून स्टार्ट. आपण काय करू आता, एक मिनिट, असं ना कोणी बोलतच नाही ना तर एक एक इंडिव्हिज्युअली जाऊ. आता एक स्टार्टिंग ऑफलाईनचा घेऊ. तुम्ही सांगा. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज, नाही सॅलरीज टेबल आहे, कॉलमचं नाव सॅलरी, वेअर सॅलरी इन, इथं वेअर सॅलरी डायरेक्ट ग्रेटर दॅन 60,000. सिंपल आहे ना. माझा क्वेश्चन काय होता, सॅलरी मला ग्रेटर दॅन पाहिजे 60,000. याला रन करतो. आता यामध्ये 60,000 कन्सिडर नाही होणार. आता हे ग्रेटर दॅन ते माहिती ना, आपण शाळेत शिकलेलो असतो. ग्रेटर दॅन 60,000 जर कन्सिडर करायचं असेल तर मला काय करावं लागेल? ग्रेटर दॅन 59 ग्रेटर दॅन इज इक्वल टू म्हणजे काय होईल, 60,000 किंवा 60,000 पेक्षा जास्त. जर मला नुसतं 60,000 पेक्षा जास्त पाहिजे असेल फक्त ग्रेटर दॅन. हे क्लिअर आहे? ही क्वेरी रन केल्यावर माझं आउटपुट किती आलं? हे बघा, प्रत्येक सॅलरी 60,000 पेक्षा मोठी. मग ती किती का मोठी असू शकते? फक्त प्रत्येक व्हॅल्यू 60,000 पेक्षा मोठी आहे. मग तिला काही लिमिट नाही ती किती मोठी पाहिजे असं. ओके. ओके. आता ऑनलाईन कोण? एक मिनिट. ओके. दर्शन, दीपक, शिव, तुम्हाला समजतंय ना? येस सर. ओके. तर माईक ऑनच राहू द्या. आता मला सपोज क्वेरी राईट करायची आहे ज्यांची सॅलरी ही 80,000 पेक्षा कमी आहे. ओके सर. कशी क्वेरी राईट करणार मी सांगा मला. मी इथं राईट करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज वेअर सॅलरी वेअर सॅलरी लेस दॅन 80,000. ओके. आता ही क्वेरी एक्सप्लेन करा. याचा काय मिनिंग होतोय? म्हणजे क्वेरी डिवाइड करून मला एक्सप्लेन करा आधी कसं मिनिंग होतोय. सिलेक्ट का घेतलाय, फ्रॉम का घेतलाय असं.
ओके सर. सर सिलेक्ट जे आहे पूर्ण ऑल डेट सिलेक्ट स्टार जे आहे ते पूर्ण कॉलम्स आणि रोज पर्टिक्युलर टेबल्स मधले सिलेक्ट करायसाठी यूज केलेला आहे. ओके आणि जे वेअर जे आहे कारण आपण सॅलरी कॉलम्स वरती कंडिशन्स अप्लाय करत आहे तर त्याकरिता आपण वेअर क्लॉजचा यूज केला आणि आपली कंडिशन आहे की जी सॅलरी आहे ते 80,000 पेक्षा कमी पाहिजे तेच रेकॉर्ड आपल्याला शो होणं विथ ऑल द कॉलम्स अवेलेबल इन बरोबर सॅलरीज टेबल. बरोबर येस बरोबर. तर वेअर नंतर आपण कधी पण काय घेतो कॉलमचं नाव घेतो आधी. कोणता कॉलम? येस. ज्या कॉलमवर कंडिशन आहे. पण जर कॉलमवर कंडिशन आहे पण तो कॉलम आपल्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे ना सॅलरी आहे ना येस तरच सर. मग तो इथं घेणार वेअर मध्ये. सो कंडिशन होती सॅलरी लेस दॅन 80,000. ओके ग्रेट. म्हणजे समजतंय तुम्हाला. ओके तर क्वेरी रन झाली आउटपुट पण आलंय. आउटपुट चेक करा. यामध्ये आता 80,000 पेक्षा जास्त सॅलरी नसेल कसलीच. दिसतंय 80,000 नाही दिसत आहे कुठं. 79,999 दिसन तुम्हाला पण 80,000 नाही दिसणार. ओके येस अकिल. सर जसं का आपण पहिले काढली होती सॅलरी बिटवीन मध्ये काढली होती बरोबर, बिटवीन 50 to 70. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण ग्रेटर दॅन आणि लेस दॅन पण युज करू शकतो का? म्हणजे ग्रेटर दॅन 50 आणि लेस दॅन 70. हा मग त्याच्यात डिफरन्स बघा आता काय होईल. आता इथं काय होतं हा, बिटवीन 50,000 अँड 70,000. ओके याचा मिनिंग काय होतो 50,000 अँड 70,000 मधल्या सॅलरी सगळ्या येणार. पण मग ते 50,000 ला पण कन्सिडर करणार आणि 70,000 ला पण कन्सिडर करणार. आणि जर तुम्ही ग्रेटर दॅन बरोबर 50,000 अँड लेस दॅन 70,000 यूज करताय तर ते फक्त ह्या सॅलरी यांच्या मधलीच सॅलरी घेईन. 50,000 आणि 70,000 ला कन्सिडर नाही करणार. मग त्यासाठी तुम्ही असं करू शकता सॅलरी ग्रेटर दॅन इज इक्वल टू 50,000 अँड सॅलरी लेस दॅन इक्वल टू 70,000. मग सेमच आउटपुट देईन तुम्हाला. ओके. ओके पण बघायचंय त्याच्यामध्ये कसं फक्त करू. 50,000 आणि 70,000 कन्सिडर नाही करणार. बिटवीन मध्ये कन्सिडर करतं. फक्त ग्रेटर दॅन आणि लेस दॅन असेल तर त्यामध्ये कन्सिडर नाही करणार. हा पण जर ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन तेच इक्वल टू विचारतो, असेल ग्रेटर दॅन आणि लेस दॅन मध्ये कन्सिडर नाही करणार पण रिझल्ट येणार. यस. आता एक मिनिट आपण काय करू त्या तिन्हीला पण आहे ना आपण म्हणजे काय काय डिफरन्स आहे बघू. आता मला सपोज हा एक जण कुणीतरी ऑनलाईनच एक मिनिट. सिद्धार्थ तुम्हाला समजतंय? सिद्धार्थ ओके. तेजस येस समजतंय ना? तर एका नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर करू शकता ना तुम्ही? यस तेजस. येस सर हा तर क्वेश्चन असा आहे की आता मला सॅलरी फाइंड करायची आहे 55,000 अँड 75,000 मधल्या रेंजची सॅलरी फाइंड करायची. मग त्यामध्ये 55,000 पण इन्क्लूड झाला पाहिजे आणि 75 पण इन्क्लूड झाला पाहिजे. तर काय क्वेरी राईट करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज वेअर सॅलरी वेअर सॅलरी बिटवीन बिटवीन 55,000 55,000 अँड 75,000. अँड ओके. तर आता मला तुम्ही सांगा यामध्ये सॅलरी कोणती कोणती दाखवून 55,000 अँड 75,000 च्या मधली पण ह्या दोघांना कन्सिडर कराल का ते 55,000 अँड 75,000 ला? येस करेक्ट. यस. ओके ही एक क्वेरी झाली. आता हिला मी रन नाही करत आपण सोबतच सगळ्या क्वेरी रन करू. आणखी येस तन्मय तुम्हाला समजतंय? येस सर. ओके तर नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्ही करा. आता मला सॉरी किती येस मला 55,000 पेक्षा जास्त ज्यांची सॅलरी आहे अशी एम्प्लॉय फाइंड करायची. ओके. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज सॅलरीज वेअर वेअर सॅलरी सॅलरी ग्रेटर दॅन ओके 50,000. साठी हा ओके 55,000. आणि आणखी एक कंडिशन याच्यातच
सॅलरी ही लेस दॅन 75,000 पाहिजे, तर ती कशी ऍड करू मी? And येस, अँड less than. सॉरी सॅलरी घ्यावं लागेल परत. Ha, सॅलरी salary is लेस दॅन 75,000. ओके 5,000. Yes. ओके. आता ऑफलाईन तुम्ही सांगा एक. आपल्याला सपोज आता मला असा क्वेश्चन आहे की सॅलरी ही 55,000 आणि 75,000 मधली पाहिजे, पण दोघांना पण इन्क्लूड केलं पाहिजे. पण मग बिटवीन यूज नाही करायचं आहे, ते बिटवीन तर झालंय. नेक्स्ट काय दुसरं काय यूज करू शकतो आपण? हा सांगा. सिलेक्ट स्टार सॅलरीज वेअर सॅलरी greater than equals to 55,000 less than equal to 75. ओके. आता ह्या 3 क्वेरी आहे, मी तिन्ही पण क्वेरीला रन करतो. ओके. आता आकिब लक्ष द्या, तुमचा डाऊट होता ना. तर फर्स्ट क्वेरी काय आहे? सॅलरी बिटवीन 55,000 अँड 75,000. ओके. यामध्ये आउटपुट किती आलंय रो आपले? हा 3,91,203. ओके, रोज आलाय. तर यामध्ये काय होतंय, आता बिटवीन यूज करतोय तर 55,000 अँड 75,000 पण ऍड केलेलं असणार त्यांनी याच्यात. ओके. पण आता जर तुम्ही सेकंड आउटपुट बघितलं माझं, यामध्ये काय होईल, सॅलरी ही फक्त 55,000 पेक्षा मोठी आणि 75,000 पेक्षा लहान असलेली सॅलरी यामध्ये आले. ते तुम्हाला कशावरून कळन? इथं आउटपुट बघा कमी झालंय. इथं काय होतं 3,91,203 होतं, इथं काय आलं 3,91,161 रोज आलंय. आउटपुटच्या रोज कमी झाल्या ना. मग यामधून कोणत्या व्हॅल्यू निघून गेल्या? ज्यांची 55,000 आणि 75,000 सॅलरी अशी निघून गेले. क्लिअर आहे का की आता? येस सर, येस सर. आता थर्ड आउटपुट बघा. थर्ड आउटपुट मध्ये काय झालंय, परत या फर्स्ट आणि थर्डचा आउटपुट सेम आलाय बघा. 3,91,203 3,91,203. म्हणजे बिटवीन अँड यूज करून आणि ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू यूज करून पण सेमच आउटपुट येत आहे. आता कळलंय बिटवीन आणि अँडचं काय होतंय, ह्या बिटवीन मधली रेंज आहे ती पण घेत आहे आणि ज्या व्हॅल्यू आपण दिल्या आहेत त्यांना पण कन्सिडर करतोय. ओके. जर तुम्हाला ह्या व्हॅल्यूना ओके सर. कन्सिडर नसेल करायचं तर सिंपल लेस दॅन अँड ग्रेटर दॅन यूज करा. यांनी काय केलं, 55,000 आणि 75,000 ला कन्सिडर केलं का? नाही. आणि सेम जे बिटवीन करतोय तेच तुम्ही ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू पण करू शकता. ही क्लिअर आहे आता? येस सर. हा येस राजेश. सर आपण विदाउट अँड न मॅथमॅटिकली जसं लिहितो तसं लिहू शकता का एक सॅलरीसाठी? हा काय बोलले तुम्ही? सपोज अँड न यूज करता मॅथमॅटिकली एक्सप्रेशन जसं लिहिताना सॅलरी ग्रेटर दॅन लेस दॅन लिहिताना मॅथमॅटिकल मध्ये, तर तसं लिहिलं तर येईल का? म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे आता सपोज मॅथमॅटिकल अँड यूज नाही व्हेअरच्या करायचं. नंतर सेलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज व्हेअर 50,000 is greater than salary and less than 70,000. हा मग आपण तसंच लिहिलंय ना, नाही, अँड घेतलाच आहे ना. डायरेक्ट म्हणतो सर, असं नाही. ओके, सांगा मला कसं राईट करू. सिलेक्ट सेलेक्ट स्टार फ्रॉम स्टार फ्रॉम सॅलरीज सॅलरीज वेअर 55,000 is less than. म्हणजे टाईप करू का? इज लेस दॅन. नाही ओके, हा लेस दॅन सॅलरी ओके ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन 75,000. 75,000. ओके. आता हा सेमीकॉलन झालं. हा मग आता तुम्ही इथं काय केलंय, वेअर हा आउटपुट का नाही दिलं कुणी सांगाल का मला? आता सेम क्वेरी आपण ही वरती लिहिली आहे, हिला रन करतो मी. यामध्ये आउटपुट देतोय, यामध्ये का आउटपुट नाही दिलं? सर कारण वेअर क्लॉज नंतर आपण कॉलम मेन्शन करतो.
कोणी आन्सर केलं? शिवने. आत्ताचा आन्सर कोणी केलाय? सर शिव. मी केलं. करेक्ट. वेअर नंतर काय घेतोय? सॅलरीचं नाव. कॉलमचं नाव घ्या. कोणत्या कॉलमचं नाव? ज्यावर कंडिशन आहे अशा कॉलमचं नाव. मग परत कंडिशन आहे कॉलमवर, ठीक आहे, पण परत क्रॉस चेक काय करायचं? तो कॉलम टेबल मध्ये प्रेझेंट आहे का? सॅलरी आहे, म्हणून वेअर नंतर काय केलं? क्लिअर आहे? डाऊट कोणाचा होता? येस सर. येस राजेश, क्लिअर आहे का? आणि काय होतं आता सपोज हो. आता तुम्ही इथं एक मिनिट हे मी कट करतो. तुम्ही सपोज आता ही क्वेरी शिकलाय, ओके, आपण लेस दॅन ग्रेटर दॅन कसं करतो. आता तुम्ही जर चॅट जीपीटीला सर्च केलं, सिमिलर तुम्हाला 10 वे देतील ते. मग सगळे 10चे 10 शिकण्यापेक्षा मी काय म्हणतोय, एकच फॉलो करा. इंटरव्ह्यूअर नाही म्हणणार तुम्हाला मला ह्याच वेने सॉल्व्ह करून दाखव. इंटरव्ह्यूअरचं काय आहे, एक क्वेश्चन विचारणार, त्याला फक्त तो एक्सपेक्ट करतो की तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर करा. ओके ना? आता आपण जसं पुढे जाऊ ना, तुम्ही एकाच क्वेश्चनचा आन्सर मल्टिपल वेनी सॉल्व्ह करू शकता. सेम जॉईंटनी पण करू शकता, सब क्वेरीनी पण करू शकता. परत इनर क्वेरी असते आपल्या, सब क्वेरीचे बरेच टाईप आहेत, त्यांनी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग इंटरव्ह्यूअर असं नाही सांगत की तुम्हाला ह्या क्वेश्चन, जर तो मेन्शन करतोय की हा क्वेश्चन आहे, मला हा जॉईन न यूज करता सॉल्व्ह करून दाखव, मग तो म्हणलाय जॉईन यूज नाही करायचा आहे, तर मग तुम्ही सब क्वेरीनी सॉल्व्ह करू शकता. हे आपण जेव्हा पुढे जाऊ ना तेव्हा तुम्हाला कळेल. पण मग सगळ्या वेजनी तुम्ही सॉल्व्ह करण्यापेक्षा एक कोणता तरी वे ना तो फिक्स करा. ओके, कळतंय ना? क्लिअर आहे का सगळ्यांना? येस सर. आता एक नेक्स्ट आणखी एक टॉपिक आहे. आता मला सपोज एम्प्लॉय टेबल आहे, एम्प्लॉईज टेबल, त्यामधला सगळं डेटा बघायचा आहे, ओव्हरऑल ऑल डेटा. कसं बघणार? क्वेरी तुम्ही सांगा. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. ओके, समजते ना तुम्हाला? ओके, आता इथं सॉरी स्पेलिंग मिस्टेक झाली. एम्प्लॉईज टेबल मध्ये किती रेकॉर्ड आहेत? 3,24,00,000. ओके, आता यामध्ये आपण ईएमपी नंबर काय आपला? प्रायमरी की ना ईएमपी नंबर, कारण की प्रत्येक व्हॅल्यू युनिक आहे. पण ती सपोज चेक करायची मला, युनिक आहे की नाही, ती मी कशी चेक करणार? तर त्यासाठी एक आहे सपोज सिलेक्ट. आता सपोज मला ह्याच कॉलमचं चेक करायचं, मी स्टार घेतो किंवा फक्त एक हा कॉलम घेतो. चला, सिलेक्ट ईएमपी नंबर फ्रॉम एम्प्लॉईज. ओके, आता ही क्वेरी लक्ष द्या. मी ही क्वेरी रन केली, रो किती आले आहे? 3,24,00,000. ओके, आता याच्यात सगळ्याच रो आल्या असं, पण मला आता सपोज असं बघायचं की युनिक व्हॅल्यू किती, तर सिलेक्ट डिस्टिंक्ट ईएमपी नंबर फ्रॉम एम्प्लॉईज. आता ही क्वेरी रन केल्यावर किती रो आल्या? 3,24,00,000. डिस्टिंक्ट म्हणजे काय? वेगवेगळ्या व्हॅल्यू. कोणत्या कॉलमच्या? ईएमपी नंबरच्या. सिलेक्ट नंतर मी काय केलं? डिस्टिंक्ट वापरलं ईएमपी नंबर कॉलमवर. मग याचा अर्थ असा होतोय की ईएमपी नंबर कॉलम मधल्या ज्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत त्याच व्हॅल्यू घ्यायच्या. कोणत्या टेबल मधल्या? पण एम्प्लॉईज टेबल मधल्या. रिपीटेड व्हॅल्यू नाही घेणार हा. रिपीटेड व्हॅल्यू नव्हताच आपल्या, कारण की तो प्रायमरी की आहे. पण आपल्याला तरी जर क्रॉस चेक करायचं होतं, तर मग मी इथं काय केलं? डिस्टिंक्ट यूज केलं. आणि आउटपुट बघा, 3,24,00,000 रोज दिल्या. आणि आधी किती दिले? त्या नॉर्मल मी डिस्टिंक्ट न यूज करता 3,24,00,000. याचा मिनिंग काय आहे? 3,24,00,000 व्हॅल्यू अशा आहेत ज्या डिफरंट आहे, आणि आपल्याकडे टोटल व्हॅल्यू पण किती आहे? 3,24,00,000. म्हणजे इच अँड एव्हरी व्हॅल्यू ह्या डिफरंट आहे. म्हणजे म्हणून आपण हा प्रायमरी की केला. आता कळलं ना कन्सेप्ट? डिस्टिंक्ट कधी यूज करता कळले? की त्या कॉलम मधला मला सपोज युनिक व्हॅल्यू बघायची. आता सपोज परत एकदा, आता सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज आहे. ओके, यामध्ये कोणता कॉलम? आता फर्स्ट कॉलम आहे, यामध्ये सिमिलर नेमचे भरपूर आहे ना, आपण काल बघितलं होतं. यशनी किंवा आपण एक सपोज सेम जॉर्ज नाव घेतो, तर त्याचे भरपूर येत होते. मला टोटल रेकॉर्ड किती आता? 3,24,00,000. पण मला आता सपोज फक्त असेच लोक बघायचे ज्यांचं प्रत्येकाच नाव वेगवेगळे, म्हणजे जॉर्ज जर 100 वेळा आला असेल तर ते एकदाच घ्या. असे टोटल किती एम्प्लॉय येतात? कसं करणार ते? सिलेक्ट डिस्टिंक्ट फर्स्ट नेम फ्रॉम एम्प्लॉईज. आता बघा आउटपुट किती दिलं?
1275 म्हणजे 3,24,00,000 रेकॉर्ड आहे पूर्ण. त्यापैकी युनिक नाव असलेले 1275 एवढे युनिक नाव आहे. मग बाकीचे जे आहे ना ते ह्याच पैकी रिपीटेड होत गेले. सिमिलर म्हणजे हा सिमिलर बघायचं आहे ना. मग आता कोणतं सिमिलर बघायचं आहे तुम्हाला? हा आता सपोज याचं जॉर्जचं बघायचंय तर मग परत व्हेअर कंडिशन कोणत्या कॉलमवर लागणार? फर्स्ट नेम इज इक्वल टू जॉर्ज. मग त्याचे सगळे रेकॉर्ड येते. हे क्लिअर आहे? डिस्टिंक्टचं क्लिअर आहे का? जर सपोज युनिक व्हॅल्यू चेक करायचं असेल तर यूज होतो. नाही समजत आहे का ऑनलाईन स्टुडंट? अकिबला कळलंय, दीपक ओके. आणखी गणेश, शिवानी ठीक आहे. दर्शन तुम्हाला समजते? येस दर्शन, तुमचा थंब नाही आलाय, माईक पण ऑन नाही. समजतंय का तुम्हाला? समजत नसेल तर विचारत चला. इथपर्यंत क्लिअर आहे का? आज काय काय कन्सेप्ट बघितलंय आपण? बिटवीन अँड बघितलं. ओके. त्यानंतर बिटवीन अँड, ग्रेटर अँड लेस, Greater than, less than. लेस, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. ओके. त्यानंतर डिस्टिंक्ट. यामध्ये डाऊट आहे कोणाला? बिटवीन अँड त्याच्यानंतर ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू आणि डिस्टिंक्ट. हे क्लिअर आहे? त्यानंतर आपण इज नल, इज नॉट नल हे पण बघितलं. ओके. हे क्लिअर आहे ना? तर आपण आता ऍग्रीगेट फंक्शनला स्टार्ट करू. ओके. परत एकदा हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात की माय एसक्यूएल किंवा एसक्यूएल मध्ये ऍग्रीगेट फंक्शन कोणते कोणते. ओके. तर मेनली आपले 4 ते 5 आहे. सम, ऍव्हरेज, मीन, मॅक्स. ओके. समजतंय ना? आता ते कसं फाइंड करणार आपण ते बघू एकदा. आता सॅलरी कॉलम आहे. ओके. मी त्याची एकदा सॅलरी कॉलम ते टेबल दाखवतो तुम्हाला. सॉरी कॉलम नाही, टेबल आहे सॅलरी. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. आता मी एक सिंपल एकदा तुम्हाला एक सॉल्व्ह करून दाखवतो. आता हे टोटल किती रोज आहे? 9,67,330. मला टोटल आता त्या कंपनीने आतापर्यंत किती खर्च केला एम्प्लॉयवर, एम्प्लॉयला आतापर्यंत किती सॅलरी दिली आहे ती काढायची. मी काय करणार? सगळ्या सॅलरीचं सम करणार. ओके. ते कसं करतो बघा आता. सिलेक्ट सम इन ब्रॅकेट मध्ये कशावर करणार? सॅलरी कॉलमचं सम करायचंय फ्रॉम सॅलरीज. ओके. किती? 1 2 3 4 5 6 7. सो 6,167 करोड सॅलरी त्यांनी आतापर्यंत एम्प्लॉईजवर पे केलंय. समजतंय? हे समनी काय केलंय? त्या सॅलरी कॉलमला काय केलं? त्याची सम केली आणि एक सिंगल व्हॅल्यू आपलं जे हे असतं काय ऍग्रीगेट फंक्शन आहे ना ते आपल्याला सिंगल व्हॅल्यू मध्ये एक आउटपुट नाही का. आता सपोज सम आहे. सम काय करणार? माझे रोज किती होत्या? 9 लाख समथिंग रोज होत्या. त्याची पूर्ण टोटल करून एकच व्हॅल्यू आउटपुट दिलं ना मला. हे कळतंय? समने काय केलं? सम काढली ना, पूर्ण कॉलमची सम घेतली आणि मला एक व्हॅल्यू आउटपुट दिली. तर आता सम कळलं नाही कसं यूज करायचंय. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन आता बघा काय आहे. माझा असा क्वेश्चन आहे की एकदा हा टेबल रन करतो मी परत. सॅलरीज. आता क्वेश्चन असा आहे की आता सॅलरीची सम फाइंड करायची, मला टोटल सॅलरी फाइंड करायची. पण अशाच लोकांची ज्यांचा एम्प्लॉय नंबर 10,001 ते 10,010 पर्यंत.
अशाच एम्प्लॉईची सॅलरी फाईंड, पहिले जे 10 एम्प्लॉई आहेत त्यांची सॅलरीची सम फाईंड करायची. कोणी सांगतं का मला काय क्वेरी? Top 10. सॅलरी एक मिनिट मी क्वेश्चन रिपीट करतो. सॅलरीची सम फाईंड करायची आहे. आता मी इथं सॅलरीची सम फाईंड केली, पण हे सगळ्या एम्प्लॉईची घेतली ना. पण मला आता सॅलरीची सम फाईंड करायची, पण फक्त पहिले 10च एम्प्लॉय पाहिजे. 10 कोणते? 10,001 ते 10,010 पर्यंतचे एम्प्लॉय. लिमिट 10. सिलेक्ट. ओके. बिटवीन आता मध्येच कसं आलं? आपलं फ्लो काय? सिलेक्ट नंतर फ्रॉम सॅलरीज, मग आपण वेअर, मग बिटवीन येतं ना. फ्रॉम ओके, सॅलरीज नंतर ओके, बिटवीन आता यामध्ये एरर दाखवतोय. बरं ठीक आहे, एररचं जाऊ दे. क्वेरी रन करा. आता मला सम फाइंड करायची होती. सम कुठे? सम आली का? नाही. इथं एरर काय आला? बिटवीनचं. बिटवीन काय म्हणताय? इज नॉट व्हॅलिड ॲट दिस पोझिशन. ओके ओके, सिलेक्ट सम, ब्रॅकेट मध्ये घ्यायचा तो कॉलम सॅलरी. हे काढू का? ओके, फ्रॉम एम्प्लॉय नंबर. फ्रॉम नंतर फ्रॉम मध्ये आपण टेबलचं नाव घेतो. सिलेक्ट सम सॅलरी फ्रॉम. ओके, कुणी सांगा ना, ऑनलाईन स्टुडंट? Limit 10. नाही, पूर्ण क्वेरी सांगा मला फर्स्ट पासून. मी इथं राईट करतो. सर क्वेश्चन रिपीट करा ना एकदा परत. क्वेश्चन असा आहे माझा, मला सॅलरीची सम फाइंड करायची आहे. अशा एम्प्लॉय नंबर 10,001 to 10,010, म्हणजे 10,001, 10,002, 3, 4, 5 ते 10,010 पर्यंत जेवढे एम्प्लॉय ना, 10 एम्प्लॉय, त्यांची टोटल सॅलरीची सम फाइंड करायची. सर ऍक्च्युली वेअर क्लॉज यूज नाही केला ना नाही बिटवीनच्या क्वेरीज रन अगोदर. नाही केली ना. हो, क्वेरी हॅलो सर. एरर येतोय नाही का? एरर आलाय मला. हे जे ऑनलाईन ऑफलाईनचे जे स्टुडंट आहेत त्यांनी सांगितलं होतं, पण इथं एरर येतोय बघा बिटवीन पाशी. एक तर ह्या क्वेरी मध्ये काय एरर आहे ते सांगा, नाही तर मग नवीन क्वेरी सांगा स्टार्टिंग पासून, मी ती राईट करतो. सर क्वेश्चन क्लिअर आहे सगळ्यांना? या क्वेरी मध्ये बिटवीनच्या अगोदर वेअर लिहावं लागणार. ओके, वेअर, देन सॅलरी कॉलम, ओके, आणि मग नंतर जे म्हणजे 10,001 ते 10,002 पर्यंतचे जे काउंट होत आहेत, आपल्याला एंड पॉइंट नंबर, ईएमपी नंबर सेट करावा लागणार तिथं किती पाहिजे ते. हा, मग ते कसं करू ते सांगा ना. कसं म्हणताय? सपोज हा क्लिअर आहे आता? हो रन करू काही? हो. बरं, एकदा मला एक्सप्लेन करा तुम्ही ही क्वेरी. एक मिनिट, कोण सांगताय? आन्सर कोण देत आहे? मी नाव? देतो यस, शिव. हा, क्वेरी एक्सप्लेन करा एकदा. सिलेक्ट सर सम होत आहे सॅलरीची, सॅलरी टेबल मधून, ओके, आणि त्यामध्ये आपण सॅलरी कॉलम वरती कंडिशन्स लावली आहे की त्यांची जे ईएमपी इन बिटवीन ईएमपी कळतंय का मिस्टेक काय आली? आता तुम्ही सांगताय पण वेअर ईएमपी सर, नंबर, वेअर सॅलरीच्या ईएमपी जागी नंबर, एम्प्लॉय नंबर झाला ना? ईएमपी नंबर वेअर ईएमपी नंबर. ओके ओके, गॉट इट. वेअर ईएमपी नंबर बिटवीन. बरोबर सर, ती रेंज. कळलं आता? माझा Yes, sir. क्वेश्चन काय होता? मला सॅलरीची सम फाइंड करायची होती. ओके, ऍग्रीगेट फंक्शन जे पण यूज करतो, सिलेक्ट मध्ये कोणत्या कॉलम फाइंड आपल्याला बघायचा आहे तो इथे येणार. सिलेक्ट नंतर फ्रॉम सॅलरीज म्हणजे कोणत्या टेबलवर आपण क्वेरी लिहितोय. वेअर नंतर काय येतं? त्यामुळे मी परत म्हणतोय, वेअर नंतर असा कॉलमचं नाव येतं ज्यावर कंडिशन आहे. सॅलरीवर कंडिशन होती काही नाही. कंडिशन कोणत्या कॉलमवर होती? ईएमपी नंबर कॉलमवर होती. ईएमपी नंबर कॉलमवर कंडिशन होती. काय कंडिशन होती?
बिटवीन 10,001 ते 10,010 मधलेच नंबर पाहिजे होते. मग त्यांनी 10,001 ला पण कन्सिडर केलं असेल आणि 10 ला पण कन्सिडर केलं असेल. क्लिअर आहे? त्याने आउटपुट किती दिलं? म्हणजे 76 लॅक्स दिले त्याने. ओके, हे क्लिअर आहे? क्लिअर आहे का मी सम कशी फाइंड केली आहे? कोणाला काही डाऊट आहे यामध्ये? सॅलरी कसम एका एम्प्लॉयची, तर मग सिंपल आहे ना. सिलेक्ट काय करणार? सम सॅलरी फ्रॉम सॅलरी वेअर एमपी नंबर इक्वल टू 10,000. आता याची टोटल सॅलरी आली, त्यांनी जे 10-12 वर्ष काम केलं असेल, ही टोटल सॅलरी त्याला आतापर्यंत एवढी दिली. किती दिली आहे? 12,61,612. ओके, बरोबर आहे ना? यस. सो क्लिअर आहे का? हे एका एम्प्लॉयची फाइंड केली. यस अकिब. सर इजिकल टू चा साइन कधी यूज करतात थोडस क्लिअर कर ना मला. आता इज इक्वल टू काय आहे? मला एक ऑफलाईनचा स्टुडंट आहे, त्याचा असा डाऊट होता की मला सपोज एका स्पेसिफिक एम्प्लॉयचीच फाइंड करायची होती सॅलरी. जसं आपण आता इथं काय केलं, 10,001 ते 10,010 ह्या 10 लोकांची सॅलरीची सम फाइंड केली. पण मला सपोज एकच एम्प्लॉई त्याची सॅलरी फाइंड करायची सम टोटल. कारण की तुम्ही सॅलरी टेबल बघितला, यामध्ये बघा 10,000, आता जो 10,001 आहे त्याची सॅलरी रिपीटेड झाली. हा फॉरेन की म्हणून इथे रिपीटेड झाली बघा व्हॅल्यू. प्रत्येक वर्षी त्याची 60,000 होती, नंतर 65 झाली, नंतर 66,000. ओके, टोटल 17 रेकॉर्ड आहे. मग मला असं फाइंड करायचं होतं की आतापर्यंत ह्या 10,001 एम्प्लॉई आहे त्याच्यावर किती खर्च केलाय कंपनीने, त्याला किती सॅलरी दिली. तर मी काय केलं, सिलेक्ट सम सॅलरी फ्रॉम सॅलरीज व्हेअर कंडिशन कशावर होती? ईएमपी नंबर कॉलमवर. व्हेअर ईएमपी नंबर इज इक्वल टू काय केलं? 10,001. म्हणजे फक्त मला काय दाखवणार तो ईएमपी नंबर हा ज्याचा 10,001 आहे त्याचेच व्हॅल्यू सॅलरीची सम कर. क्लिअर आहे का? ओके, आता म्हणजे इज इक्वल टू काय यूज? सिंगल व्हॅल्यूचा रिझल्ट मला पाहिजे असेल तर इजिकल टू यूज करणार मी. यस, सिंगल व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा असं म्हणा की कॉलम ची व्हॅल्यू ही ऍज म्हणजे कम्पेअर टू, म्हणजे कम्पेअर नाही, डायरेक्ट एक्झॅक्टली इक्वल टू ही पाहिजे, फक्त हीच. ओके, म्हणजे एक्झॅक्टली मला ती व्हॅल्यू वर आणायचं असेल आणि ती व्हॅल्यू मला माहित आहे तर इजिकल टू यूज करणार मी. यस यस. ओके. ओके, यश. राजेश, तुमचा काय डाऊट आहे? नाही नाही, ते अगोदरच आहे. ओके. आता एम्प्लॉयचं नाव काय टाकणार तुम्ही? इथे एम्प्लॉयचं नाव आहे. मग आता इथं मी एम्प्लॉयचं नाव टाकू का? चालन का इथं? फर्स्ट नेम इज इक्वल टू, तर येईल का सॅलरी आउटपुट? कंडिशन चेंज करावं लागेल. टाकल्यावर येईल? तुम्हाला वाटतं येईल? काय वाटतं? चेक करून बघायचं. पण कॉलमच नाही ना, मग मी तेच म्हणतोय. व्हेअर मध्ये काय करतो आपण? कॉलम आहे का टेबल मध्ये? नाही, तो कॉलम दुसऱ्या इकडे आहे ना, एम्प्लॉईज मध्ये. आता तुम्हाला जो डाऊट बदला, मग पहिल्या 4 वर्षाची काढायची. काय करणार? वेअर ईएमपी नंबर इज इक्वल टू 10,001 अँड फ्रॉम डेट इज इक्वल टू किंवा फ्रॉम डेट इज ग्रेटर दॅन इक्वल टू, सपोज इयर दिला 86, लेस दॅन सपोज काय 90 म्हणलं तुम्ही, 1990, तर ह्या 4 वर्षातलीच आहे ना. क्लिअर आहे? आता सपोज क्वेश्चन असा आहे की हा जो एम्प्लॉय आहे याची आपण टोटल सॅलरी फाइंड केली फक्त एकाच एम्प्लॉयची, पण मला ही फक्त या 2 वर्षाचीच फाइंड करायची. त्याची 86 पासून तर 98 पर्यंत. ओके, तर मी काय करणार आता, परत सिलेक्ट सम सॅलरी फ्रॉम सॅलरीज. ओके, वेअर ईएमपी नंबर इक्वल टू 10,001. ओके,
अँड फ्रॉम डेट greater than मग इयर फक्त टाकणार आहे तर सॉफ्टवेअरला कसं कळणार इयर आहे? मग त्यासाठी मग तुम्हाला डेटा टाईप यूज करला इयर ब्रॅकेटमध्ये ते इयर टाकावं 1986. ओके, इयर सॅलरी ग्रेटर दॅन अँड खाली घेतोय टू डेट लेस दॅन Hmm, 89. ओके, 01/01/1989. ओके, सॉरी, डेट व्हॅल्यू इयर, मग मंथ, मग डेट. आता काय आली माझी व्हॅल्यू? 1,22,219. ओके, आता मी हा टेबल मी क्वेरी एक्सप्लेन करतो. फक्त मला एकदा 1,22,212 होती ना, तर आता ह्या दोन व्हॅल्यूची सम करा कुणीतरी कॅल्क्युलेटरवर. 60,117 प्लस 62,102 याची काय येणार? 1,22,000 समथिंग काहीतरी बघा. 62,102 नाही येते, सेम नाही येते. नाही नाही, क्वेरी करतो एक्सप्लेन. यांचे ऍडिशन आली का तेवढी? 1,22,200 आली ना ती सम आपली. ओके, ठीक आहे, काय नाही. आता ही क्वेरी काय होती बघा, क्वेरी काय रन केली मी. ऑनलाईन स्टुडंट लक्ष द्या. सिलेक्ट सम केलं म्हणजे मला सम फाइंड करायची आहे सॅलरी टेबल मध्ये. ओके, मग कंडिशन काय होती? वेअर एम्प्लॉय नंबर. आता आपण इथं काय केलं ह्या वरच्या याच्यात बघा की फक्त 10,001 ज्यांचा नंबर आहे, मग त्याची पूर्ण याची सम घेतली. 10,001 कुठं कुठं आहे त्यांच्या सॅलरी सम घेतली. पण आता मी काय केलं, 10,001च घेतलं, पण आणखी एक्स्ट्रा काय कंडिशन दिली, ज्याची फ्रॉम डेट ही, आता फ्रॉम डेट कॉलम, त्याचा डेट कुठून पाहिजे? मला हे फक्त पहिल्या दोन याची घ्यायची, म्हणून मी काय केलं, फ्रॉम डेटवर कंडिशन टाकली 1986 पाहिजे त्याची फ्रॉम डेट, त्याच्यापेक्षा मोठी, आणि टू डेट ही लेस दॅन 1989 पाहिजे. म्हणजे 1989 ते इथं आहे, मग टू डेट इथं आहे ना, मग ह्या दोनच किती बघा ते रो, फर्स्ट टू रोची त्यांनी सम केली फक्त, हिरो आणि हिरो. ओके, ह्या दोन रोची फक्त त्यांनी सम केली. आणि ही क्वेरी कळली का? ह्या क्वेरी मध्ये डाऊट आहे कोणाला? ऑनलाईन काय केलंय मी? फक्त आता क्वेरी मोठी का वाटते, कन्फ्युज होऊ नका. फक्त 2 ते 3 कंडिशन एकत्रच यूज केलाय, त्यामुळे हे वाटतंय. आणि 2 ते 3 कंडिशन मग आपण काय केलं, अँड यूज केलाय. हे तर आपण शिकलो, 2-3 कंडिशन असेल तर कसं एकाच वेळेस यूज करायच्या. ऑनलाईन स्टुडंट कोणाला डाऊट आहे काही? एक्सप्लेन करता का परत? कोणालाच डाऊट नाही आला? कसं काय? म्हणजे डाऊट यायला पाहिजे होतं माझं तरी, म्हणजे कारण की पहिल्यांदाच एवढी हार्ड क्वेरी आपण रन केली आहे, तर डाऊट यायला पाहिजे होतं. फक्त गणेशला एक्सप्लेन डाऊट करा ना आलाय सर का? परत. ओके गणेश, यस, करू आपण परत एक्सप्लेन. बाकीच्यांना म्हणजे सगळ्यांना क्लिअर आहे ना? चांगली गोष्ट आहे, म्हणजे डाऊट नाही येते, पण डाऊट यायला पण पाहिजे, ही पण चांगली गोष्ट आहे. पण समजलंय, ठीक आहे. आता क्वेरी काय होती आपली? क्वेश्चन असा होता पहिली गोष्ट तर, म्हणजे मला हे फक्त स्टार्टिंग, मला क्वेश्चन असा आहे माझा की मला एम्प्लॉय नंबर 10,001 आहे ना, त्यांनी 2 वर्षात काम केलंय, सॉरी 3 वर्ष, 1986 ते 1989, ह्या 3 वर्षात त्याला किती सॅलरी पे केली? ह्या 3 वर्षामध्ये, म्हणजे 86 आणि 89 मध्ये 2च वर्षात, 87 आणि 88. 87 आणि 88 मध्ये त्याला आपण 10,001 ज्याचा एम्प्लॉय नंबर आहे त्याला किती सॅलरी पे केली, मला हे काढायचं. तर मी काय केलं, सिलेक्ट सम काढायची ना, मग सम सॅलरी घेतली. कोणत्या टेबल मधला आहे? फ्रॉम सॅलरीज. फ्रॉम नंतर काय आपलं व्हेअर करतो आपण, व्हेअर. आता व्हेअर माझी कंडिशन कशावर आहे?
एम्प्लॉय नंबर कॉलमवर कंडिशन होती, एम्प्लॉय नंबर काय पाहिजे 10,001. ओके, त्यानंतर आणखी कंडिशन काय होती, फ्रॉम डेट ही माझी मोठी पाहिजे होती 86 पेक्षा, 1986 पेक्षा, आणि टू डेट ही लेस दॅन पाहिजे 1989 पेक्षा. क्लिअर आहे. आता हे फ्रॉम डेट आणि टू डेट मी आधी पण घेऊ शकलो असतो, एम्प्लॉय नंबर नंतर घेतला असतो, ते मॅटर नाही करत, तुम्ही सिक्वेन्स काही पण ठेवा. क्लिअर आहे का गणेश? सेम डेटा मधली सिक्वेन्स मागं पुढे झाली तरी चालते ना, पण कंडिशन्स जे आहेत तेच लागली पाहिजे. हो, पण कधी अँड असल्यावरच. जर अँड आणि ऑर दोन्ही यूज करतोय आणि आपण मग सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे की अँड कधी आधी घेणार की ऑर आधी घेणार, हे माहित पाहिजे तुम्हाला. ग्रेटर दॅन इक्वल टू टाकलं तर आता सपोज हो काय करणार, मग 86 ला पण कन्सिडर करा आणि 89 ला पण कन्सिडर करा. आता मी हे 1989 घेतलाय, सॉरी. ओके, आता टू डेट 1989 ला पण कन्सिडर करन तर सेमच आउटपुट येईल, कारण की अशी डेटच नाही आपल्याकडे ना इथं 1989 ची. बघा ना. हा, पण सपोज सेमच आउटपुट काय येईल, कारण की आता ही डेट आहे का आपल्या, आपण काय म्हणतोय ग्रेटर दॅन इक्वल लेस दॅन इक्वल टू म्हणजे ह्या डेट पेक्षा कमी, पण आणि ह्या डेट किंवा ह्या डेट पेक्षा कमी असं म्हणतोय आपण. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणतो ना, नावातच बघा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मग आता याच्यात आपल्याकडे ही डेट होती का, ही डेट नाहीये, पण याच्यापेक्षा लहान डेट घेतली, मग ह्या डेट सेम आउटपुट येणार. इक्वल टू टाका किंवा नॉट इक्वल टू काही करा. तर ही क्वेरी क्लिअर आहे का आता, ते सांगा मला. गणेश क्लिअर आहे का परत एकदा एक्सप्लेन करायचं? ओके, हो सर. आणखी कोणाला डाऊट आहे? क्वेरी समजली नसन तर विसरून जा. हे फक्त एक जस्ट मला वाटलं सांगा म्हणून. आपण खूपच ऍडव्हान्स गेलं, ही क्वेरी घ्यायला नव्हती पाहिजे. जसं हळूहळू आणखी पुढे जाऊ ना, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत जातील. ऍट द एंड आपण आता फक्त एक एक लाईनच्या क्वेरी लिहितोय, आपल्याला 25-25, 30-30 लाईन पर्यंत क्वेरी राईट करायची, एक सिंगल क्वेरी असत. तर यामध्ये कोणाला डाऊट आहे काही ह्या क्वेरी मध्ये? की काहीच डाऊट नाही, ठीक आहे. सो आपण सम बघितलं. आता सेम, आता सपोज केलाय. ओके, आता सम बघितला आपण काय बघतोय, ऍग्रीगेट फंक्शन होतं, सम बघितलं. आता सपोज मला असं बघायचंय, मी टोटल सॅलरी साठी काय केलं होतं, टोटल ही क्वेरी रन केली ती बघा. ह्या क्वेरीचा आउटपुट, ह्या क्वेरीचा मिनिंग काय आहे की पूर्ण कंपनीमध्ये आतापर्यंत एम्प्लॉईजला किती पैसे दिले, ही ती व्हॅल्यू आहे. 6,167 करोड एवढी व्हॅल्यूज आतापर्यंत पे केलंय. ओके, तर आता मला ही सम दिली ना, मला आता याची ऍव्हरेज काढायची असेल तर कसं करणार? फक्त मी काय करन, हा सेम आहे, फक्त ही क्वेरी होती ना, मी फक्त समच्या ऐवजी ऍव्हरेज करन. सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरीज. ऍव्हरेज कसं फाइंड करता माहिती आहे ना? ऍव्हरेज कसं केलं असं याने, आता पूर्ण यांची सम घेतली असं, डिवायडेड बाय त्याला टोटल नंबर ऑफ, नंबर किती आपले त्यांनी डिवाइड केला असं, नंबर किती होते 9 लाख समथिंग काहीतरी. तर हे क्लिअर आहे. ऍव्हरेज कसं काढलं त्यांनी, व्हॅल्यू तीच आली बघा. आपली जी व्हॅल्यू होती समची ती किती येते, ओके, ती ही व्हॅल्यू आहे. ह्या व्हॅल्यूला त्यांनी डिवाइड कशाने केला असं, टोटल नंबर ऑफ एंट्रीज किती होत्या 9 लाख समथिंग, त्यांनी याला डिवाइड केला असं, मग ते ऍव्हरेज निघाल आपलं. ती व्हॅल्यू किती ना आपली, ही रन केल्यावर ही व्हॅल्यू येते. ऍव्हरेज क्लिअर आहे. आता सपोज मला असं फाइंड करायचं आहे की सॅलरी तर भरपूर आहे ना, आता त्या टेबलमध्ये बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. ओके, ह्या टेबलमध्ये बघा जवळपास 9 लाख रो आहे, 9,67,000. तर याच्यात बघा प्रत्येकाची सॅलरी काहीतरी आहे. ओके, आता मला असा एम्प्लॉय फाइंड करायचा ज्याची सगळ्यात कमी सॅलरी. तर मी काय करणार, मिनिमम, सिलेक्ट मिनिमम
सॅलरी कशातले? फ्रॉम सॅलरीज टेबल मधली. ही मिनिमम सॅलरी आली 38,735. क्लिअर आहे? त्यानंतर मॅक्सिमम करायचे असेल तर सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम सॅलरीज. क्लिअर आहे आता? आता ह्या व्हॅल्यूवरून तुम्हाला काही कळतंय का? म्हणजे तुम्ही ऍज अ डेटा अनालिस्ट आहे, तुम्ही जे काम करताय त्याच्यातून काहीतरी आउटपुट म्हणजे काहीतरी इनसाइट निघायला पाहिजे. आता याच्यातून फक्त तुम्हाला एवढं कळतंय की त्या टेबल मधली मॅक्सिमम सॅलरी किती आहे? 1,51,000. पण ही सॅलरी कोणाची आहे? त्याचं नाव काय? एम्प्लॉय नंबर काय आहे? कोणाची सॅलरी ही त्याला सगळ्यात कमी? ते कळतंय का तुम्हाला? मग ही व्हॅल्यू फाइंड करून तुमचं काही आहे का म्हणजे लॉजिक? फक्त आता आपण का बघितली की तुम्हाला कन्सेप्ट सांगायची मॅक्स सॅलरी किंवा मिनिमम सॅलरी कशी फाइंड करणार. पण आता मला याचा एम्प्लॉय नंबर किंवा याचं नाव काय ते पण आपण पुढे जाऊन फाइंड करणार आहे. मग त्यांनीच तर मग एक मिनिंगफुल काहीतरी मला इन्साइट निघाल ना, की सपोज हा एम्प्लॉय आहे, त्याचा एम्प्लॉय नंबर हा आहे, त्याचं नाव हे XYZ नाव आहे त्याचं आणि त्याची मिनिमम सॅलरी एवढी आहे. त्या सगळ्यात कमी सॅलरी ह्या एम्प्लॉयला देतोय किंवा सगळ्यात जास्त सॅलरी ह्या एम्प्लॉयला देतोय आपण, त्याचं नाव पण दिसेल. ते आपण जसं पुढे पुढे जाऊ तेव्हा आपण बघणार आहे ती कन्सेप्ट. तर हे क्लिअर आहे? मीन, मॅक्स, ऍव्हरेज, सम. यामध्ये डाऊट आहे कोणाला? नो सर. नक्की काही डाऊट नाही? ओके. तर काय बघितलं आपण? काय झालं? म्हणजे आलं का? म्हणजे कसं केलं? हा मग तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू टाकली ना ती आता. हा मग पण तुम्हाला माहित कसं होतं ती 15 लाख मिनिमम मॅक्सिमम आहे? ती वरती फाइंड केली ना, मग तुम्ही खाली ती व्हॅल्यू इनपुट येते. पण मला एकच क्वेरी लिहायची ज्याची मॅक्सिमम पण काढायचं आहे सोबतच त्याचं, ते आपण कन्सेप्ट पुढे बघू. हा ऍग्रीगेट फंक्शन बघितले आपण. त्यामध्ये काय बघितलं? सम, ऍव्हरेज, मीन, मॅक्स. ओके, हे क्लिअर आहे? हे 4 कन्सेप्ट. आता एक लास्टचा कन्सेप्ट बघू आपण आणि आजचं लेक्चर एंड करू. सो माझ्याकडे एक टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट्स. यामध्ये बघा हा डिपार्टमेंट टेबल आहे. ओके, यामध्ये किती डिपार्टमेंट आहे टोटल? वेगवेगळे 9 डिपार्टमेंट. इथं आउटपुट दिसतंय ना 9, कारण की डिपार्टमेंट नंबर हा आपला इथं प्रायमरी की आहे. आता डिपार्टमेंट नंबर 9 आहे वेगवेगळे, पण इथं बघा स्टार्टिंग कुठून झाली आहे? D009, D005. सिरियल वाईज नाही ना, मला D001 वरती पाहिजे होता. त्यांनी कशाचं दिलंय? त्यांनी डिपार्टमेंट नेम आहे का याला ऑर्डर बाय केलंय, ऑर्डर केलंय म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार दिलंय. पण मला ह्या नंबर नुसार पाहिजे, तर मग एक आपल्याकडे कन्सेप्ट येते ऑर्डर बाय. सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट्स ऑर्डर बाय. नाही ना, वेअर कशाला घ्यायचं आता? कंडिशन काय नाही, फक्त मी ऑर्डर बाय करायचंय मला ह्या कॉलमला. ऑर्डर बाय डिपार्टमेंट नंबर. आलं का? आणखी एक त्याच्यासाठी एक सेपरेट. आता हे आउटपुट मध्ये पूर्ण आउटपुट देताना तुम्हाला असं देत आहे. आता सपोज माझ्याकडे असं आउटपुट होतं आधी, हे ऑर्डर बाय होतं का? मी फक्त डिपार्टमेंट नंबर कॉलमवर क्लिक केलं असतं इथं आउटपुट मध्ये, तरी ते ऑर्डर बाय झालं असतं. हे क्लिअर आहे? ऑर्डर बाय कधी यूज करतो? मला एखाद्या कॉलमला ऑर्डर बाय करायचंय तेव्हा आपण ऑर्डर बाय करतो. समजलंय का हे ऑर्डर बाय कन्सेप्ट? क्लिअर आहे? ओके. उद्याचं जे लेक्चर आहे आपलं ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते प्लीज मिस नका करू. त्यामध्ये आपण ग्रुप बाय, कारण की ग्रुप बाय हा सगळ्यात डिफिकल्ट म्हणजे स्टुडंटला तरी डिफिकल्ट जात असतो, म्हणून ग्रुप बाय आणि हॅव्हिंग हे कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळं उद्याचं लेक्चर मिस करू नका. कारण ग्रुप हॅव्हिंग हे सेम ग्रुप बाय सारखंच काम करतं. येस, त्या सॉरी वेअर सारखंच काम करतं. हा, कोणाला डाऊट होता? हॅलो सर, ते आपण जे ऑर्डर बाय मध्ये आउटपुट काढले ना, तर ते
डेटाबेस मध्ये पण रिफ्लेक्ट होणार का आउटपुट असं सेम की ह्या रन टाइम मध्ये शो होत आहे ऑर्डर नाही, तुम्ही जे इथं जे काही पण करताय ना, ही फक्त तुम्हाला आउटपुट देत आहे. तुमचा डेटाबेस ऍक्च्युअल मध्ये आहे ना इथं. आपण डेटाबेस मध्ये काही चेंजेस नाही करत आहे. मी काही अपडेट केलं, डिलीट केलं, काही इन्सर्ट केलं का? नाही. मी फक्त काय करतोय, त्या डेटाबेस मधून व्हॅल्यू फाइंड केली आणि ती एक क्रमाने लावून घेतली ऑर्डर बाय मला दिसण्यासाठी. आता मी क्वेरी, आता ठीक आहे, मी ऑर्डर बायची रन केली होती ना, मग मी परत आता ही क्वेरी रन करतो. मग इथं आहे का परत ऑर्डर बाय झालं? ती आहे तशीच आहे ना त्याच्या ऍक्च्युअल स्टेट मध्ये. येस. मी इथून पण ऑर्डर बाय करू शकतो. या कॉलमवर फक्त क्लिक करा ती ऑर्डर बाय झाली, किंवा ह्या कॉलम नुसार ऑर्डर बाय करायचं. मग हे असेंडिंग झालं ऑर्डर बाय. ऑर्डर बाय कसं झालं? ऑर्डर बाय म्हणजे काय? असेंडिंग. आता डिसेंडिंग करायचंय, सिंपल फक्त DESC लावा. रन केली, डिसेंडिंग झाली 987654. बरं झालं लक्षात येईल, ती विसरलो होतो. आणि असेंडिंगला काय आहे? इथं काहीच नका देऊ. जर द्यायचं असेल तर ASC, नाही सॉरी ASE का ASC, हा असेंडिंग. ओके, झाली असेंडिंग. किंवा काही इथं काही दिलं जरी नाही तर बाय डिफॉल्ट ते असेंडिंग असतं. आणि जर डिसेंडिंग करायचं असेल तर DESC. ओके, असेंडिंग डिसेंडिंग क्लिअर आहे. ऑर्डर बाय ASC डिसेंडिंग. क्लिअर आहे का आजचे टॉपिक? ठीक आहे, मग आजचं लेक्चर आपण इथं एंड करू.